आपला जो हा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 13, हा खूप मोठ्या प्रमाणावरती स्लम एरिया आहे. तर ह्या ठिकाणी जे झोपडीधारक राहतात, त्या झोपडीधारकांचा विकास कसा व्हावा यासाठी आपल्या डोक्यामध्ये काही योजना, त्यांचं नियोजन काय आहे का? बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जे पण झोपडीधारक आहे तिथं त्यांना त्यांचे मालक कोण आहे, त्यांच्या SRA मार्फत त्यांचा कसा डेव्हलपमेंट होईल, कसा विकास होईल आणि SRA मार्फत त्यांचं राहणीमान सुधारलं. आता एवढ्याशा घरात राहतात, 80 स्क्वेअर फूट, 100 स्क्वेअर फूट, तर SRA मार्फत त्यांना डेव्हलपमेंट होईल, त्यांचं राहणीमान सुधारेल. राहणीमान सुधारतं, त्यांचं शिक्षणाला ते बघतील. आणि ताडीवाल रोड परिसर तुम्ही बघितला, येरोडा बघितला आणि आमचा जुना बाजार तुम्ही बघितला आणि गाडीतळ, इथं सगळीकडे तुम्हाला झोपडपट्टी दिसणार. त्या झोपडपट्टीमध्ये खूप बिकट परिस्थिती आहे. मागच्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाही. त्यामुळं आमच्यासारख्या युवकांना या क्षेत्रात येऊन हे सगळी कामं करण्यासाठी मला असं वाटतं प्रभाग क्रमांक 13ची जनता ही मला मतदान करणार आणि 100% मी त्यांचा विकास करणार. SRAच्या माध्यमातून जे झोपडीधारकांना जी 300 स्क्वेअर फुटाची सदनिका दिली जाते, परंतु काही झोपडीधारकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ती वाढवून द्यावी. तर आपण प्रशासनाकडे यासाठी पाठपुरावा करणार की ज्या झोपडीधारक आहेत त्या झोपडीधारकांना 300च्या ऐवजी 400 किंवा 500 सदनिका मिळावी, या संदर्भात आपण काय प्रयत्नशील असाल का? बघा, आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार हे पण महसूल मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. आम्ही 100% आता जे तुम्ही नियम बघितलं, 300 स्क्वेअर फूट कार्पेट भेटतं, म्हणजे 405 स्क्वेअर फूट बिल्टअप. तर आमची हीच मागणी आहे की कमीत कमी 500 स्क्वेअर फूट कार्पेट भेटावं SRAला, जेणेकरून भरपूर लोक असतात घरात, त्यांच्या घरात सगळं सुखसुविधा त्यांना भेटेल आणि त्यांना जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल. हेच आमचं, त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहे. SRA मार्फत जे काही योजना होतील त्याबद्दल.